कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण ओ हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तम् परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नारतिहरदेवदेव परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् योगीराजं यतिश्रेष्ठम् अनुसुयानन्दवर्धनम् भर्गं वरेण्यं विश्वेशम् दत्तात्रयं जगद्गुरु कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी ज्या ज्या ठिकाणी आतला कमी किंवा ते पट्टी बॉक्स ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप सगळ्यांनी म्हणायचे जागेवर बसल्या बसल्या टाळीने वाजवले तरी चालेल ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे
अखंड भेटी मजला तयाची परमपदी संगम पूर्ण झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला शबरी नाम कुलोत्पन्नम मारुतिर्नाम यस्य पिता माता राहिर्नाम यस्य तन्नमामि किसनगिरिम् प्रवरातटे निवासम् देवगड ग्रामे कर्मभूमिम् किसनगिरी बाबा प्रिय शिष्यम् तन्नमामि भास्करगिरिम् ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा 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 चराचर प्रतिपालका राही मातेच्या बालका ब्रह्मांड चालका सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो किसनगिरी योगेश्वरा दत्तात्रेय हरिहरा भक्त पालका विश्वंभरा सद्गुरु राया नमो नमो ओ सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो जय हो. टाळी वाजवायची सर्वांनी
सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा भूत पिशाच निवारका करणी बाधा संहारका सकल दुःख हरता सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो दीन दुःखितांचा तारू व्याधिग्रस्तांचा उपचारू पवित्रतेचा मेरू सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो लोकनाथा जगन्नाथ दानदाता प्राणनाथा पुण्यवंता पुण्यशीला सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो ओम नमो सद्गुरु देवी किसनगिरी ओम नमो सद्गुरु देवी किसनगिरी ओम नमो सद्गुरु राया किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा हरि बोल श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा अवधूत चिंतन श्री गुरुदेव सुरू असलेली श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा यांची जीवनचरित्र कथा गंगे मातेसारखी पवित्र प्रवरा आईसारखी पवित्र असणारी ही कथा चरित्ररूपी गंगा आपल्या वळद गावामध्ये आलेली आहे. किती दिवस झाले आता? आज तिसरा दिवस आहे. तसं आपल्या ही जवळ एक नदी ती गंगाची. तिचं पूर्वीचं नाव चंद्रभागा होतं. आता नाव बदललं. आता कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे. पण पांडुरंगाच्या दारात चंद्रभागा आहे पंढरपूरला. तशी ती भीमा. पण तेवढ्या जागेवर चंद्राकृती आकार घेतला आणि भगवान चंद्राकडून एक दोष घडला होता. तो दोष कुठल्या तीर्थावर जाईल कुठल्या तीर्थावर जाईल सगळ्यांना विचारलं. शेवटी एका ऋषीने सांगितलं, हा लोहदंड हातामध्ये घ्या म्हणले. कोणाला सांगितलं? भगवान चंद्राला. तो चंद्र असतो ना आकाशात, चंद्रदेव येतो. सूर्यदेव चंद्रदेव. आणि हा लोहदंड प्रत्येक तीर्थावरती घेऊन जायचा. त्या तीर्थावर जी नदी आहे, स्नान करण्याची जागा आहे, जी तीर्थ आहेत, त्या तीर्थामध्ये स्नान करायचं आणि तिथे हा लोहदंड पाण्यामध्ये त्याला स्नान घालायचं, बुडायचा. ज्या ठिकाणी हा दंड बुडणार नाही, लोखंडे ते पाण्यात टाकलं की बुडतच. पण ज्या ठिकाणी हा लोहदंड बुडणार नाही, चंद्र महाराज समजून घ्या त्या तीर्थावर तुमच्या दोषाची निवृत्ती झाली. ब्रह्मांडातल्या मृत्यूलोकातल्या सगळ्या तीर्थावरती चंद्र महाराज गेले. केदारनाथ, बद्रीनाथ, प्रयाग, काशी, मथुरा, त्रिवेणी संगम, प्रयागराज, अयोध्या, गोकुळ, यमुनाईकडे गेले.
सगळ्या तीर्थावरती स्नान केलं आणि स्नान झाल्यानंतर दंड बुडायचा पाण्यामध्ये, पण तो दंड वरती येत नसायचा, बुडून जायचा खाली. सगळे तीर्थ झाले आणि नाराज होऊन चंद्र महाराज माघारी निघाले. त्या चंद्र महाराजांना एक वारकरी भेटले. त्या काळातले साधू मुनी कुणी भेटले असतील. काय महाराज नाराज दिसताय? थोडं कमी स्वर. हो म्हणले, असा असा दोष घडला माझ्याकडून आणि सांगितलं होतं की सगळ्या तीर्थावर स्नान करा, ज्या तीर्थामध्ये हा लोहदंड तर पाण्यावर राहील, बुडणार नाही. समजून घ्यायचं तुमचा दोष त्या तीर्थावरती निघून गेला, तुमच्या पापातून निवृत्ती झाली. मग सगळ्या तीर्थावर गेलो पण काय पाप गेलं नाही. म्हणले कुठं कुठं गेले? सगळी यादी सांगितली. म्हणले पंढरपूरला गेले का? कुठे? म्हणले पंढरपूर. म्हणले जम्बू या द्वीपावर आहे. पण जम्बूद्वीप केवढं आहे? सोपा पत्ता सांगितला, महाराष्ट्रामध्ये आहे. भीमा नावाची नदी आहे आणि त्या नदीच्या काठावरती एक तीर्थ आहे, श्री क्षेत्र पंढरपूर. सुंदर तीर्थ आहे. इंद्र महाराजांनी पहिल्यांदाच नाव ऐकलं होतं, कारण स्वर्गात कशाचं पंढरपूर, तिथं सगळं वंडरफुल. म्हणजे स्वर्गात काय सगळं आहे. कुठलं पण ज्ञानोबारांनी स्वर्गाचं वर्णन केलंय. इंद्र महाराज त्या स्वर्गाचे राजे. ते सगळं जेथ अमरत्व हेची सिंहासन, ऐरावता सारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. मग कल्पतरूची झाड, रंभा उर्वशी, नाचगाणे नारद तुंबर गायन करतात. जसे आपल्या या कथेला साज देण्याकरता सर्व महाराज मंडळी तिथं गाण्याकरता नारद महाराज, तुंबर महाराज, सगळं चांगलंच म्हणजे वंडरफुल. ते पंढरपूर कशाचं? हे पंढरपूर आपला ग्रामीण शब्द आहे, म्हणजे आपल्या वारकऱ्यांचा शब्द आहे. अमेरिकेतली एक माता माऊली महाराष्ट्रामध्ये सगळ्या तीर्थाचं दर्शन करत 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 आली आणि शेवटी तीर्थ बघितलं पंढरपूर. बोले यहाँ बहुत संत हो गए जो इस भगवान परमात्मा को पूजते थे, और ये ऐसा भगवान है कि जो सब साधु संतों को अपने शरीर पर बिठाकर घूमता है. कुणी खांद्यावर, कुणी बोटाला धरून, कुणी डोक्यावर. पहिला देवी महाराष्ट्रातला म्हणण्यापेक्षा जगातला, की ज्या देवाच्या पायाला आपल्याला हात लावता येतो. तुम्ही कुणी बालाजीला गेलं असेल तर तुम्हाला कळालं असेल, किंवा अजूनही कुठल्या तीर्थावर जा, आपल्या महाराष्ट्राचं वैभवी वारकरी संप्रदायाचं. हा देव गरीब दुबळ्यांना पावणारा आहे, श्रीमंताला पावणारा, सगळ्याला पावणारा. बहिणाबाई म्हणायच्या ह्या देवाला फार काय लागत नाही, पण दुसरीकडे गेलं की थोडंसं मोठमोठे दागिने लागतात, मोठमोठ्या भेटवस्तू लागतात, त्या गोड म्हणायच्या. आमचे गुरु महाराज नेहमी सांगायचे, सोन्या चांदीनं मढला, सोन्या चांदीनं मढला श्रीमंताचा बालाजी, गरीबाचा विठोबा पाना फुलात राजी. तुळशीचं पान दिलं तर तो प्रसन्न होतो. असं नाव ऐकून ती अमेरिकेतली महिला भारतात आली आणि तिनं पाहिलं तो पंढरपूरमध्ये गेल्यानंतर अहो कितीही पापी मनुष्य असू द्या त्याला सुद्धा भजन करू वाटतं, कारण पंढरपूरच असं आहे. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा
मंदिरामध्ये वारकऱ्यांच्या पावलीमध्ये ती अमेरिकेची माता भगिनी ती महिला आनंदित झाली, तीही नाचू लागली आणि म्हणू लागली, काय सुंदर, काय सुंदर, काय सुंदर, अप्रतिम. पण इंग्रजीत म्हणू लागली, अप्रतिम, वंडरफुल. तिथे शेजारी म्हातारी बसलेली होती पंढरपूरची. ती म्हणली, ए येडे, वंडरफुल नाही पंढरपूर. असं इंद्र महाराज निघाले. मग फिरत फिरत पंढरपूर कुठे? जंबोया दीपा माझी एक पंढरपूर गाव गाव. आले फिरत, हातामध्ये लोहदंड आहे. एवढ्या तीर्थावर आपलं पाप गेलं नाही आणि या तीर्थावर काय जाणार आहे. पण चला, परत मनात शंको नको म्हणून इंद्र महाराजांनी त्या तीर्थावरती लोहदंड पुंडलिकरायाच्या मंदिराजवळ स्नान केलं. लोहदंड तो त्याच्यामध्ये बुडवला, तर तो बुडाला नाही, तो तरंगला आणि मग त्यांच्या पापाची निवृत्ती झाली. म्हणून त्या भीमेला तिथं चंद्राकृती आकार मिळाला आणि म्हणूनही चंद्राचं नाव आहे चंद्रभागा. आणि दुसरं एक नाव पडलं, जिथं चंद्राचा दोष निघून गेला, जहा चंद्र का दोष भागा, म्हणून ती चंद्रभागा. तशी आपली ही चंद्रभागाची. अशी या चंद्रभागा मातेप्रमाणे पवित्र असणारी ही श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची जीवनचरित्र कथा 3 दिवसापासून आपण श्रवण करत आहोत. कथेला साथ संगत करण्याकरता असणारी आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी, त्यामध्ये आमच्या देवगड संस्थांचे उत्कृष्ट मृदंगवादक आणि शिक्षकही आहे विवेकानंद कॉलेजला, संगीत विद्यालयाला. हरिभक्तपरायण आमचे गिरिजनाथ महाराज जाधव, एकदा महाराजांचं स्वागत करा. त्याचबरोबर आपल्या गावात सालाबाद प्रमाणे ज्ञानेश्वरीची सेवा करणारे हरिभक्तपरायण विजयजी महाराज पवार, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या देवगड संस्थांचे भक्त मृदंगाचार्य आणि वडलोपार्जित ज्यांची सेवा आहे हरिभक्तपरायण आमचे दत्ता महाराज बोडखे, तेही या ठिकाणी आज उपस्थित आहेत. मोठ्या पदावर काम करतात, परंतु कथा आहे कळालं आले, त्यांना मी धन्यवाद देतो. माझ्याबरोबर देवगडला शिकायला असणारे आमचे हरिभक्तपरायण किशोर महाराज धोंडे, तेही या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आमचे सोमनाथ महाराज पानकडे, तेही या ठिकाणी आलेत. सिंथवादक हरिभक्तपरायण आमचे दारकुंडे सर सोपान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आता ज्यांचं आगमन होत आहे आपल्या पाटोद्याचे असणारे हरिभक्तपरायण आमचे अभंग महाराज पठाडे, नाव अभंग आहे त्यांचं, त्यामुळे कीर्तनाला अभंग घेतील नाही घेतील तो त्यांचा विषय, घेतातच. या गोड कीर्तन करतात. पूजनीय श्रोते मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, लहान मुलं, सुंदर ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, गणेश मंडप पाटोदा गोड सिस्टीम लावतात, रोज छान आवाज देतात. सर्व आपली सप्ताह कमिटी, वळदगाव ग्रामस्थ, जुने जाणते मंडळी, आजपर्यंत ज्यांनी आपल्याकडून परमार्थ करून घेतला. ज्या काळात सोशल मीडिया नव्हता, मोबाईल व्यवस्था नव्हती, मेसेज असं काही नव्हतं, त्याही काळात लोकांपर्यंत जाऊन अन्नदानाच्या पंक्ती घेऊन, कोणाकडून देणगी घेऊन, संतपूजन घेऊन, ह्या जुन्या जाणत्या मंडळीने, मग आमचे दिगंबर अण्णा असतील, त्यांची सर्व मित्रमंडळी, ग्रामस्थ मंडळी, जुनी जाणती सर्व भजनी आणि दातृत्ववान सर्व मंडळी, त्या काळात हा सप्ताह सुरू केला. नंतर पुढे तरुण पिढी आली, त्यांच्या हातात दिला. दरवर्षी कीर्तन, हरिपाठ, भजन, पूजन, गाथा पारायण हे सर्व आपण करतो. ही सर्व आमची तरुण महाराज मंडळी. गोड हरिपाठ होतो इथं. हरिपाठाला येतं का? कोण कोण येतं? एवढे हरिपाठाला येतचा. वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी साधना आहे हरिपाठ. ज्याला काही येत नाही त्यालाही हरिपाठ कळतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एवढंच म्हणायचं. पुण्याची गणना कोण करी. नाथबाबा सांगतात, आपल्या कुशीत आहे नाथबाबांचं त्या ठिकाणी श्री क्षेत्र पैठण जलसमाधी घेतली बाबांनी तिथे. ते म्हणायचे, बाबा तोंडाने हरी हरी म्हणायला काय जातं, भलं तुम्ही भांडणं का करीना. पाण्याच्या नळावरून भांडा, गिरणीवर भांडा, ऑफिसला भांडा, कुठेतरी भांडा, पण हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. आपल्याला तर ही ज्ञानगंगा आली दारामध्ये. मग हरिपाठाला येत जा. चित्रीकरण करणारे आमचे जगदीश भाऊ दळे, दळे मंडप, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेश महाराज आहेत.
हरीश दादा आहेत, देवगड संस्थांचे आमचे सर्व भक्त मंडळी, अमोल भाऊंचे सासरे आडनाव मते, ध्यानात राहत नाही जवळचं म्हणलं, 2-4 वेळेस झालं ते आता. सर्वच मंडळी आहेत, सर्वांना मी धन्यवाद देतो. आज कथेचा 3रा दिवस आहे. काल आपण बघितलं बाबांचं बालपण बघितलं. बाबांना हे सर्व परमार्थाचं वेड, परमार्थाचे संस्कार कोणाकडून मिळाले, तर ते मिळाले आई वडिलाकडून. आई वडील म्हणजे आई आणि वडील महादेवाच्या दर्शनाला जाताना बाबांना घेऊन जायचे, म्हणून महादेवाच्या भक्तीचं वेड लागलं. 5 वर्ष वय असताना महादेवाची पिंड करायची, काडी रोवून द्यायची, त्या काडीचा सुगंध यायचा, भजन करायचं, ओम नमः शिवाय, तोबा तोबा महादेव बाबा. त्या काडीला सुगंध आला. तपश्चर्याचा परिणाम हळूहळू हळूहळू वेगवेगळ्या कामातून बाबांच्या वागण्यातून जाणवू लागला. आपण पहिलं पाऊल कुणाच्या बोटाला धरून टाकतो याच्यावर आपला प्रवास अवलंबून असतो. ज्याला मार्गदर्शक म्हणतात. आपल्या जीवनात कोण मार्गदर्शक आहे याच्यावर आपलं साध्य ठरलेलं असतं. आपले गुरुजी कसे आहेत, आपले शिक्षक कसे आहेत, आपले आईवडील कसे आहेत, आपल्या घरातले माणसं कसे आहेत. वडीलधारी माणसं लहान मुलांसमोर जर चांगलं वागत असतील तर मुलं आपोआपच चांगलं वागतात. वडीलधारी मंडळी हरिपाठाला जातात, संध्याकाळी मंदिरात दर्शनाला जातात, रोज 2 टाइम दिवा लावतात तुळशीला, घरामध्ये देवाऱ्यात. लहान मुलं पाहतात आणि तेही तसंच करतात. आणि वडीलधारी मंडळी जर मुलाजवळ व्यसन करत असतील, मुलाला सांगत असतील हे दर 10 रुपये दुकानात जाणं, अमुक अमुक वस्तू घेऊन ये व्यसनाची, तर मुलंही म्हणतात एका विशिष्ट वयामध्ये माणसाला तंबाखू खावी लागते. ध्यानात ठेवतात ना ते, बाळ कडू येते. म्हणून चांगलं असेल वाईट असेल लहानपणीच मुलांना सवय लागतात. बाबांना आईमुळे परमार्थाची आवड निर्माण झाली, म्हणून आपली ही लहान मुलं इथं घेऊन येत जा. कधीतरी ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या कानावर पडल्या, एखादी ओवी वाचली आणि ग्रंथकृपा जर झाली तर भविष्यात त्यांना कुणाचं मार्गदर्शन घेण्याची गरज पडणार नाही. विदर्भरत्न प्रतिभाताई पाटील म्हणून आपल्या राष्ट्रपती होऊन गेल्या. 5 वर्ष वय असताना साडी घातली प्रतिभाताईंनी, नाव होतं प्रतिभा. साडी घातली. आईने विचारलं, बाळा कुठं चाललीस? आई मी मंदिरात चालले, ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे मुक्ताईच्या मंदिरात, मी उनला. हो, साडी घातली पण डोक्यावर पदर नाही तुझ्या. वय किती? 5 वय. हो आई घेते. पदर घेतला त्या छोट्या छोट्या हातांनी. आता एक ध्यानात ठेव, तू साडी घातली पण परत डोक्यावरचा पदर कधी पडू देऊ नको. आणि त्या मुलीने ज्ञानेश्वरी वाचन केलं. दरवर्षी पारायणाला बसायचं. आईवडिलाचे संस्कार एवढे परिपक्व झाले. हळूहळू ती मुलगी हुशार झाली, शिक्षण भरपूर झालं, पण डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. एक 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 पद घेत 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 राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या प्रतिभाताई पाटील. आणि एकदा दुसऱ्या देशात गेल्या, काहीतरी पुरस्कार सोहळा होता, आणि त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, त्यांनी स्वागत केलं. असा हातात हात दिला. आपण ज्याला हॅलो म्हणतो, आपण राम राम करतो, नमस्कार करतो, जय हरी करतो. त्यांनी हात समोर केला. प्रतिभाताईंनी सुद्धा हात समोर केला, हातात हात देणार, पण परत हात मागं घेतला. लाखो लोक बसलेले समोर, एज्युकेटेड, सुशिक्षित, पण भारतीय स्त्री काय आहे बघा. आणि भारतीय स्त्रीचे संस्कार काय, आई वडिलांनी दिलेले संस्कार मोठ्यापणे कसे कामं येतात. दिलेला हात मागं घेतला आणि परत थोड्या वेळाने हातात हात दिला. सगळी सभा झाली, सगळा सत्कार समारंभ झाला. आणि त्या राष्ट्राध्यक्षांनी विचारलं इंग्रजीमध्ये, का हो म्हणले तुम्ही आधी हात समोर केला, परत मागं घेतला, हे अपमान वाटला मला, असं का केलं तुम्ही? ते म्हणले, माझ्या डोक्यावरचा पदर खाली पडला होता, म्हणून पदर घेण्याकरता मी तुम्हाला दिलेला हात मागं घेतला. त्या राष्ट्राध्यक्षांनी तिथं त्यांचं स्वागत केलं, परत एकदा सत्कार केला. का? ही भारताची स्त्री, म्हणून भारताला भारत माता म्हणतात. कुणामुळे? स्त्रियांमुळे. तुम्ही ऐकलं का? जपान मावशी, ऑस्ट्रेलिया मामा, नाही नाही नाही, भारत माता, इंडियन मदर. कष्टाची कदर, प्रत्येकाचा आदर, डोक्यावर पदर, तिला म्हणतात इंडियन. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा,
ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा मोर धर्म का पग पग लगता है डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। ये धरती है वो ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। हर बालक एक मोहन है और राधा एक ग्वाला, और राधा एक ग्वाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना घेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। वा, आपला भारत देश जगामध्ये विश्वामध्ये जिथे जिथे मानव वस्ती असेल तिथपर्यंत आपलं नाव ओळखलं जातं, भारत माता। आईचा या देशामध्ये फार मोठा वाटा आहे, त्याग आहे, संस्कार आहे। जे शूरवीर घडले त्या दिवशी विषय झाला ते आईमुळं घडले, कारण आई ही सगळ्यात मोठं शिक्षण केंद्र आहे मुलाचं पहिलं। चालण्यापासून बोलण्यापर्यंत वागण्यापर्यंत सगळं आई शिकवते। ज्यांच्या दरबारात आपली कथा चालू आहे बजरंग बली, हे कुणामुळे एवढे महान योद्धे झाले? ते झाले आईमुळे। आईने केलेली तपश्चर्या परिपक्व झाली आणि असा मुलगा मागितला भगवान महादेवांना, देवा तुमच्यासारखा मुलगा द्या। देव म्हटले आमच्यासारखे आम्हीच, दुसऱ्याला कोणाला पाठवण्यापेक्षा अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी। अंजनी मातेच्या दुधामध्येच एवढी ताकद होती, दूध खडकावर पडलं तर खडक फुटत होता, आणि ते दूध घेऊन हे वज्रशील शरीर बनवलं बजरंगबलीने, की ज्या शरीराने आजपर्यंत अनेक युद्ध जिंकले। शरीर वज्रा ऐसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे, शेपटीमध्ये ब्रह्मांड गुंडाळण्याची ताकद आईच्या दुधामुळे, आईचा त्याग आहे। म्हणून भारत माता स्त्रियांना, स्त्री कुठल्याही रूपात असू द्या, ती मातृशक्ती, ती देवी, म्हणून तिला पूजनीय मानलेलं आहे। आईच्या संस्कारावर बाबांचा बालपण तयार झालं। हळूहळू बाबांच्या कामामध्ये वेगवेगळ्या लीला जागू लागल्या। काल आपण बघितलं बाबा मासे पाण्यात सोडून द्यायचे, नंतर तपश्चर्या केली। या सगळ्या गोष्टी गावकऱ्यांच्या कानावर गेल्या। गावकऱ्यांनी काय केलं, थोडं दुर्लक्ष केलं, म्हणजे काय तो मारुती नाईकाचा मुलगा आहे, लोक एकेरी बोलायचे, कारण बाबाचे वडील गरीब होते, गावच्या पाटलाच्या घरी काम करायचे। त्या गावचे पाटील गोधे गावचे, जुन्या काळात पाटीलकी सावकारकी अशी पद होते। पाटलाचं मोठं बागायती क्षेत्र होतं, 5-5, 10-10 बैलाची पात असायची नांगराची। बाबाचे वडील नांगर हाकण्याकरता, आऊत हाकण्याकरता जायचे, दिवसभर काम करायचं, चाकरीच करायची, आणि जे मिळेल ते घ्यायचं आणि घरी यायचं, मग कुटुंब चालायचं। भाऊ मासे पकडायचे, आई सालाना जायची। पण बाबांचे वडील थकत चालले, बाबांचं वय हळूहळू वाढत चाललं, 10-12 वय झालं बाबांचं। कधी कधी वडिलाबरोबर काम करू लागा जायचे। स्वतः देव अवतारी होते, साधू होते, तपश्चर्या होती जीवनात, स्वतःचा अधिकार स्वतःला माहीत होता। परंतु साधू संतांचा एक स्वभाव असतो, बाहेरून जे आपल्याला काम करायचंय हे आपल्या संतपणाखाली ते खपवत नाही, जे वाट्याला आलं ते आपल्याला करणं। तुकोबाराय संत होते, नाथबाबा संत होते, नामदेव महाराज संत होते, म्हणून त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेलं कर्म केलं नाही का? काल विषय झाला, गोरोबा काका संत होते, पण गाडगे मडके घडवण्याचं काम नामदेव महाराज एवढे गोड संत होते की जे पहिले कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार नामदेव महाराज। ही कीर्तन परंपरा कुणी चालू केली? परंपरा नामदेवरायांनी पहिलं कीर्तन, आणि राऊळात कीर्तन, अगदी गरिबीतलं कीर्तन। सुंबाचा करदोरा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी
करी नामा वाळवटी कीर्तन रे नामा वाळवंटी कीर्तन रे सोपाचा वा वा. जय हो जगाचा मालक त्यांच्या हाताने दूध प्यायचा, नैवेद्य खायचा, पण वाट्याला आलेलं काम कपडे घडवण्याचं, कपडे तयार करण्याचं, ज्याला आपण टेलर म्हणतो, शिंपी होते, काम कधी सोडलं नाही. संत कधी प्रारब्धाला दोष देत नाही. देवा माझ्या वाट्याला जे काम येईल मी ते करील, पण तुझं नाव घेणं मी कधी विसरणार नाही. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुकोबाराय सावकार होते, नंतर दुष्काळ पडला, दुष्काळात सगळं काही निघून गेलं. धर्मपत्नी गेली, दावणीचा बैल मेला, वडील गेले, मुलगा गेला, एक भाऊ सैन्यात निघून गेला, मानपान निघून गेला, पैसा अडका गेला, जहागिरी गेली, पण मुखातलं देवाचं नाव नाही थांबलं. बाकीचे लोक म्हणायचे, महाराज काय करतो तुमचा देव, एवढं भजन करता रात्रंदिवस तुम्ही, काय करतो तुमच्या करता. महाराज संध्याकाळी दर्शनाला देवळात जायचे आणि देवाला हात जोडायचे, देवा या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ बाबा, मला काही त्रास नाही या कामाचा, ते मी करणारच. आले भागा ते करीतो, देहत्व आहे प्रारब्धाधीन, याचा मी का हौशीन भार, जे आले ते मला भोग नाही, पण तुझं नाव माझ्या मुखामध्ये नेहमी राहील. बाबांच्याही घरी गरिबी, नामस्मरण सारखं चालू, पण वडिलांच्या जागेवर कामाला जायचं. मग पाटलाचे बैल घ्यायचे, कधी आऊत हाकायचं, कधी बैल घेऊन चारायला जायचं, स्वतः परब्रह्माचे अवतार, पण पाटलाचं काम करायचं का, आई वडिलांच्या वाट्याला आलं म्हणून, हे मुलाचं कर्तव्य. एक वाक्य बघा, बापाने कुठपर्यंत काम करायचं ही बापाची ताकद सांगत नाही, मुलाचा धर्म काय सांगतो हे सांगताय. मुलाच्या हातात असतं आपल्या बापाला, आपल्या आई वडिलांना कुठपर्यंत काम करून द्यायचं. मुलाला त्याची जाण असेल तर योग्य वयानंतर मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही आमच्याकरता भरपूर केलं, आता निवांत बसून हरिपाठ वाचत जा, नातवाबरोबर गप्पा मारा, खेळा, मंदिरात दर्शनाला जा, मित्रमंडळीत गप्पा मारा, तुम्ही 60 वर्ष आमच्याकरता झिजले, पण आता थांबा बाबा, आता मी करता झालो ना, मी करतो ना आता. पण मुलगा शेवटपर्यंत बापाच्याच इष्टिटीवर जगत असेल, आयत्या पिठावर या गवडण्याचं काम चालू असेल, तर बाप गेल्यानंतर त्या मुलाचे फार हाल होतात. बापालाही कधी कधी निडर व्हावं लागतं, माशाच्या पिल्लाला पोहायला सोडावं लागतं. या राजूभाऊ आपल्या पंढरपूर देवस्थानचे असणारे अध्यक्ष राजूभाऊ या ठिकाणी उपस्थित झालेत. भरपूर मंडळी आलेत, पण सगळे आता थोडंसं आडोशाला बसलेत. तसं पुरुष मंडळी समोर पाहिजेत, महिला मंडळी थोडंसं असं साईडला पाहिजेत. मला काही महिलांसमोर बोलता येत नाही जास्त, म्हणजे घरी पण नाही बरं का. थोडं पुरुष मंडळी असली की धाडसानं बोलता येतं. संकट आल्यावर माणसाला गपत बसावं लागतं गिरजावर. एक माणूस कामावरून घरी आला, धर्मपत्नीने दार उघडलं, थकून आलेला होता. असं वाटलं की आता काय करावं, हातपाय धुवायचं, सगळं असं काहीतरी गणित चालू होतं डोक्यात. पण बायकोने जोरात दार उघडलं, धर्मपत्नीने, आणि दार उघडल्यास तो मालक हसायला लागला मोठमोठ्याने. अचानकच ते लोक, काय झालं हसायला तुम्हाला? काय नाही म्हणले, आमच्या साहेबांनी सांगितलं जीवनात कितीही संकट येऊ द्या, संकटाचा सामना हसत हसत केला पाहिजे. बायको म्हणजे संकट आहे का ते? उद्यापासून थोडं समोर बसलं तरी चालेल पुरुष मंडळी. बाबांच्या वाट्याला आलेलं काम बाबांनी निमूटपणे केलं का, वाडवडिलाच्या वाट्याला आलेलं होतं. असोनिया ब्रह्म राखील्या गाई, असोनिया ब्रह्मा राखील्या गाई,
मालकाचे बोल ऐकून या घेई मालकाचे बोल ऐकून या घेई हो मालकाचे बोला ऐकून या घेई मालकाचे बोला ऐकून या घेई पाटलाच्या घरी काम करायचे स्वतः संत होते, पण वडिलांच्या वाट्याला आलेलं काम असोनिया ब्रह्म राखिलेल्या गायी, पाटलाच्या गाया जनावर बैल चारायला न्यायचे दिवसभर. बाबाला गोसेवा फार आवडायची. भगवान श्रीकृष्णापासून प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, आपले झालेले सगळे शूरवीर असतील, त्यांनी गायीला फार महत्त्व दिलंय. साधू संतांनी आणि शूरवीरांनी. भगवंताचा एक अवतार आहे श्रीकृष्ण अवतार, त्याच्यामध्ये त्याला एक नाव आहे गोपाळ. काय म्हणतो आपण? गोपाल कृष्ण भगवान की. गोपाल म्हणजे काय? तर गो म्हणजे गोधन गाया आणि पाल म्हणजे पाळणारा. देवालाही गाय आवडायची. देवाला आई आणि गाय फार आवडते. आई किती आवडते की कुठेही गेली की आईची आठवण करायची. आणि गाई किती आवडते? जेवढी आई आवडते तेवढी देवाला गाय आवडते. साधू संतांनाही फार गोसेवा महत्वाची वाटते. ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, तुकोबराय म्हणतात प्रसंगी मंदिरात जाऊ नका, पण एखादी गावरान गाय दारात असेल तर तिला देव मानून तिची सेवा करा. भूतदया गायी पशूंचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी. गायीच्या उदरामध्ये 33 कोटी देव वास्तव्य करतात. इथे गावरान गाय असेल कोणाकडे तरी. आता थोडं शहर आहे पण बाहेर शेती सुद्धा आहे. कुणाकडे गावरान गाय आहे? गावरान गाय कळते ना, जर्सी नाही बरं का. ती गाय नाही, ती मशीन आहे. ती दूध द्यायचं मशीन म्हणतात त्याला. आमचे बाबाजी सांगत असतात. बैल राहिले नाही, गाया राहिल्या नाही, सारून घेण्याकरता गावरान गायचं शेण नाही. आयता सडा निघला कलरचा. पुडी निघली, सड्याची पुडी. पुढं काय निघन? कशाची पुडी निघन पुढं? अहो गावरान गाय असेल, तिच्या शेणानं सारलं तर आपल्याला कॅन्सर होत नाही. हाताने सारून घ्यायच्या जुन्या माता मावल्या. जुन्या काळात कॅन्सर हा रोगच नव्हता. पण आता सडा पुडीचा सडा निघाला, बैल राहिले नाही. बैलाच्या जागेवर ट्रॅक्टर आले. गुरुवारी आमचे शांती ब्रह्मदेवगडचे बाबा सांगत असतात विनोदानं, एक गाय असू द्या, एक दोन बैल असू द्या, निदान पोळ्याच्या सणापुरते तरी असू द्या. कालांतरानं बैलेच राहिले नाही तर बाबा म्हणतात ट्रॅक्टरचा पोळा भरावा लागेल. कोणाचा ट्रॅक्टर पुढे पळतो? होईल कालांतराने. काय तंत्रज्ञान किती पुढे जाईल सांगता येत नाही. अहो कोरोनामध्ये आईबापाला हात लावता येत नव्हता. म्हाताऱ्या माणसांना ज्यांना कोरोना झाला, आंघोळ घालण्याची सोय नाही, जेव घालण्याची सोय नाही. आंघोळीचंच मशीन निघालं. 5 लाख किंमत आहे त्याची. जो स्वतः वयस्कर आहे त्याला स्वतःला साबण लावता येत नाही, आंघोळ करता येत नाही, त्याच्याकरता मशीन आहे. 5 लाख त्याची किंमत आहे. अमेरिकेत येते, भारतात नाही आला अजून. आलं पाहिजे ते. आला पाहुणा गावात, महाराज आले गावात. महाराज म्हणले थोडंसं फ्रेश व्हायचंय. महाराज जा मशीनमध्ये, बटन दाबलं, महाराज फ्रेश होत राहिले. लाईटच गेली. 2 तास महाराज फ्रेश होत होते. 2 तास. महाराज म्हणले पाणी संपलं, सगळं झालं. काय बा, शेवटी आमच्या सिस्टीमवाल्याला दया आली. जनरेटर चालू केलं, महाराजाला बाहेर काढलं. ते म्हणले मी पाटाला आंघोळ करतो, मशनीत नको. किती तंत्रज्ञान. पण जुनं ते सोनंच असतं ना. गावरान गाय दारात असावी, दर्शनाकरता असावी. आपल्या दारात तिथं शेण पडलं तर भाग्यलक्ष्मी आपल्या दारात येते. त्याच्या गोमूत्रापासून कितीतरी हजारो रोग बरे होतात. पण आता ते राहिलं नाही म्हणून आपण रोगराईमध्ये जास्त वावरतोय. बाबांना गाया पाळणं फार आवडायचं. असोनिया ब्रह्म राखिलेल्या गायी कणभरी नाही अहंकार. आणि मालकांना जे काम सांगायचं बाबांना, बाबांना ते लगेच ऐकायचं. एक दिवस बाबांचे मालक जे होते पाटील, ते म्हणले अरे कृष्णा, तुझे वडील कामावर आले नाही, एक काम कर, थोडंसं महत्वाचं काम आहे. त्यांना माहित नव्हतं आपल्या घरी जो मुलगा काम करतोय तो परब्रह्माचा अवतार आहे, साधू आहे, ह्याच्याकडे अलौकिक शक्ती आहे हे माहित नव्हतं. काही घटना ऐकल्या होत्या पण दुर्लक्ष केलं.
काय काम आहे पाटील? एवढी चिठ्ठी घ्यायची म्हणले. एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. एवढी चिठ्ठी घ्यायची आणि गंगापूर तालुक्यात झोडेगाव आहे, म्हणजे गोदेगावापासून जवळजवळ 50 किलोमीटर आहे. एवढी चिठ्ठी झोडेगावच्या पाटलाला नेऊन द्यायची. एक महत्वाचा निरोप आहे. जेवण कर, थोडंसं शिदोरी बांधून ने, जायला उशीर होईल, फारच वेळ झाला तर मुक्काम करून उद्या घरी ये, काही गडबड नाही. बाबा म्हणले ठीक आहे, द्या म्हणले चिठ्ठी. चिठ्ठी घेतली, मालकाने काम सांगितलं. हे सगळं करता करता गावच्या पाटला घरी बाळ किसन काम करी, सांगितले ते नेटके करी, करुणी तयाची चाकरी. एवढी चिठ्ठी घेऊन जा म्हणले. चिठ्ठी दिली ना अर्धा तासानं परत सद्गुरू किसनगिरी बाबा म्हणजे लहानपणचे कृष्णा आणि पाटलांची भेट गावात मारुतीच्या मंदिरासमोर झाली. पाटील म्हणले, अरे कृष्ण तू अजून इथंच आहे का? पाटील बोले, किशनास तुला किती वेळचं काम सांगितलंय? अर्धा तास झाला, लवकर जायचं होतं, चिठ्ठी देऊन त्यांचा निरोप घेऊन यायचा होता, तू इथेच वेळ घालवतोयस. बाबा काहीच बोलले नाही. खिशातून कागद काढला आणि पाटलाच्या हातात दिला. अरे बाबा बाळा, तू नवीन आहे का? ही चिठ्ठी त्या गावच्या पाटलाला द्यायची, तू माझ्याकडे नको देऊ. बाबा म्हणले, पाटील ही चिठ्ठी झोडे गावावरून आलेली आहे म्हणले, अर्धा तासात. खोटं बोलतो का? हे शिकवलं का वाडवडिलांनी? नाही हो पाटील, कशाला खोटं बोलू मी, तुम्ही चिठ्ठी वाचून बघा. पाटलाला विश्वास बसला नाही. पाटलाने चिठ्ठी उचलली आणि आश्चर्यचकित झाले पाटील. पाटलाने जी चिठ्ठी लिहून पाठवली होती त्या चिठ्ठीची प्रतिचिठ्ठी म्हणजे त्याचा निरोप, त्याचं उत्तर तिकडच्या झोडेगावच्या पाटलाने लिहून बाबांकडे पाठवलं होतं. बाबा म्हणले, अर्ध्या तासात जाऊन आला? हो म्हणले, मला 50 किलोमीटरचं अंतर अर्ध्या तासात. वायू वेगानं जायचे बाबा आणि वायू वेगानं यायचे. का? मच्छिंद्रनाथाची दीक्षा. एका हनुमंता वाचुनी या पवनास आकळे कोणी, ऐसे हे मच्छिंद्र मुनी दत्त कृपे जाणत असे. मच्छिंद्रनाथ होते, वायू वेगानं जायचे आणि वायू वेगानं यायचे. जसं मनाला वाटेल तसं लगेच एका क्षणात, कधी या जागी कधी त्या जागी, क्षणात. कशामुळे? भगवान महादेवांची आणि भगवान दत्तात्रयांची केलेली तपश्चर्या, त्याचा परिणाम सगळ्या कामामध्ये दिसू लागला. पाटलाला विश्वास पटला नाही. पण पाटील म्हणले, बाळा याआधी काही चुकलं असेल तर माफ कर, तुला मी सामान्य समजलं. तिथून पुढे पाटलांनी परत त्या लहान मुलाचा म्हणजे बाबांचा अपमान नाही केला. पण गावातले काही कुटाळखोर लोक असतात जुने, जे की स्वभाव सोडायला तयार नसतात. त्यांना गावात चांगलं हो द्या, ते चांगलंही त्यांना खपत नाही. आणि गावात वाईट हो द्या, ते वाईटही त्यांना खपत नाही. ते मधला मार्ग असतो, कुचरदाना म्हणतात त्याला गावातल्या. तू का म्हणे दैसा कुचराचा दाना. कसं? गावचे मुलं म्हणले, हो आपल्या गावची यात्रा आहे. नाही नाही, जत्रा आहे. यात्रा आणि जत्रा वेगळी असते बरं का. यात्रा कशी असते? पाळणे येतात, लहान लहान मुलांना खेळण्याच्या काही वस्तू येतात, चांगले चांगले दुकानं येतात, खाऊचे दुकानं येतात, याला यात्रा म्हणतात. आणि कुठं पाहिलं की बकरं कापलेले असतात, त्याला जत्रा म्हणतात. पशु हत्या जुन्या काळात व्हायची. बऱ्यापैकी बंद केलं आमच्या गुरुवारी बाबाजींनी. त्या सगळ्या परिसरात शक्य होईल तिथे. वरखेड देवी आहे, तिथे भरपूर विनंती केली. आमच्या गावात हजारो बकरं या जत्रेला पडत होते, मारल्या जात होते. पण बाबांनी ते मोठे बाबांचा संदेश घेऊन सगळ्या गावकऱ्यांना एकत्र करून तो त्या ठिकाणी निर्णय बंद केलं. काय होत नाही, देव कोपले तर आम्ही बघून घेऊ बाबा म्हणले. पण बहिरवाडीला परत पशु हत्या होता कामा नये. 2 कोटीचं मंदिर झालं आणि दर रविवारी 5 ते 6 हजार लोक आमटी भाकरीचा प्रसाद घेतात. यात्रेला डाळ रोडग्याचा प्रसाद असतो. ही साधूची लीला आहे. नाही तर पशु हत्या कोण वाचवायला तयार आहे आज? प्रत्येकाला वाटतं खावं खावं, जी भेचे चोचले पुरवण्याकरता. नाही ते शास्त्र मानायचं नाही, पुराण नाही, साधू संताचं नाही, काही नाही. दिखावा करायचा फक्त. बाहेरून आम्ही हे करतोय ते करतोय. आज जे करायचं तेच. रविवारी किती जणांच्या हातात त्या काळ्या पिशा असतात. किती अवघड गोष्ट आहे. पण अवघड आहे. गावात काही कुचर लोक असतात. मुलं म्हणले, ओ जत्रेला सप्ताह नाही ठेवायचा आपल्याला, मग आपल्याला डान्स ठेवायचा म्हणले पाटलांचा. कुणाचा? मोठ्या समाजसेविका आहे त्या. तू कुचर म्हणला, नाही नाही आपल्या गावात अजिबात अशा घाणेरड्या गोष्टी येता कामा नाही.
जुने माणसं म्हणले अहो सप्ताह ठेवू, हरिकीर्तन ठेवू, काहीतरी चांगलं ठेवू. म्हणले नाही नाही, कशाला पैसे घालता म्हणले, एवढा खर्च या सगळ्या कथेला आणि कीर्तनाला करायचा अजिबात नाही. अहो मग हा खर्च काय करायचा, गावात ग्राम शौचालय बांधा, लोकांची व्यवस्था होईल. लोक किती किती खुश होतील. लोक कुचर याला चांगलंही आवडत नाही आणि वाईटही आवडत नाही, असे कुटाळ करू लोक. ते म्हणते अहो ते मारुती नायकाचा मुलगा आहे, तुम्ही त्याला साधू म्हणता, कुणी बाबा म्हणतंय, कुणी भिल्ल बाबा म्हणतंय. थांबा म्हणले आपण त्यांची परीक्षा घेऊ. परीक्षेशिवाय साधू नाही. सोन्याची परीक्षा घ्यायची तर लोहाराकडं नाही, सोनाराकडेच घ्यावी लागते. त्याला त्या अग्नीतून जेवढं जास्त उकळून निघता येईल तेवढा त्याचा भाव वाढतो. आजचा भाव आहे 1,87,000. आजचा लाईव्ह चालू आहे. कोणतरी म्हणलं गाडीत म्हणून ऐकला मी. 24 कॅरेट ही सोनाची ऐका, आणि 22 कॅरेट सुद्धा आजी सोनाची. दोन्हीचा भाव किती फरक आहे. का? 24 कॅरेट त्या अग्नीतून जास्त उकळून निघालं म्हणून त्याला चमक जास्त आहे. तसं आपणही शरीरानं माणसं आहोत, साधू सुद्धा शरीरानं आपल्यासारखेच आहेत, पण समाजाच्या अग्नीतून त्या परीक्षेतून बाहेर उत्तीर्ण होऊन येतात म्हणून त्यांना संत पण प्राप्त होते. घ्या म्हणले या मुलाची परीक्षा. काय करायचं? स्वतःला साधू समजतो, उपास करतो म्हणतात, महादेवाची पिंड करून लिंबाची काडी लावतात, त्या काडीलाही सुगंध आला लोक म्हणतात. मासे काय पकडतो, पाण्यात काय धरून देतो. तुझ्या वडिलांनी हेच काम केलं तू आम्हाला शिकवतोस का? बाबा शांतपणे उभा. तर साधू कधी स्वतःचा अधिकार स्वतः मुखाने सांगत नाही. तो तुकोबाराय म्हणतात बोललो तर देवाशिवाय दुसरं बोलत नाही, आम्ही आमचं काही सांगत नाही, आणि बोललोच तर जी आपली साधना असते ती सगळी साधना निघून जाते. भक्त कधी अधिकार सांगत नाही. मला सांगा, ज्या महान भक्ताच्या दारात ही कथा चालू आहे, दक्षिणमुखी मारुती मंदिर, पवित्र देवस्थाने. महाराष्ट्रात अशा मारुतीरायांचे मंदिर फार तुरळक आहे. दक्षिणमुखी मारुती मंदिर एक आपल्या पंढरपूरच्या वारीच्या रस्त्यावर पुढे पांढरीच्या पुलावरती. हेही भक्तच होते. यांना कितीतरी वेळा अधिकार विचारला अनेक जणांनी, कोण तुम्ही, काय ताकद आहे तुमची, वा 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 स्तुती केली, पण हनुमंतरायांनी कधी स्वतःचा गुणगौरव केला नाही. मी कोण आहे? मी रामाचा दास आहे. अहो मी मारुती नायकाचा मुलगा आहे, तुम्ही काय समजा नका समजू. होतं सगळं पण सांगायचं नाही. याला जाणून नेनते म्हणतात. जाणून नेनते 4 प्रकारे: जाणून जाणते, जाणून नेनते, नेणून जाणते आणि नेणून नेनते. ज्यांना काहीच कळत नाही नेणून नेनते त्यांना जड बुद्धी म्हणतात. जसं जड भरत राजा होता. झाली का कथा? श्रीमद भागवतात येईन 5व्या-6व्या दिवशी येईन. भरत राजाच्या पोटी भरत राजाचा जो पुढचा जन्म म्हणजे हरणाच्या वासनामध्ये गुंतून पुढचा जन्म झाला. जड भरत राजा, बुद्धीनं थोडासा जड होता. जड म्हणजे काय? ज्यांना काहीच कळत नाही, ज्यांना आपल्याला कळत नाही हे सुद्धा कळत नाही, त्यांना काय म्हणतात? नेणून नेनते. जे 2 जण वाळूच्या आपल्या पंढरपूरच्या भेटली. हे लहान मुलं सांभाळावं थोडं. जवळ घ्या त्यांना, बसल्या बसल्या करमणूक करा काहीतरी. इकडे लक्ष द्या. 2 जण बाजारात भेटली. नेणून नेनते. ज्यांना आपण मूर्ख आहे असंही कळत नाही, पण सांगायला ते काही सांगतात, बडाया मारतात. पहिला मूर्ख दुसऱ्या मूर्खाला म्हणाला, या पिशीत काय आहे हे जर तुम्ही मला सांगितलं तर या पिशीतले आंबे मी तुम्हाला देऊन टाकेन. तो पुढचा मूर्ख म्हणाला, अहो काहीतरी थोडस टच करा म्हणले. काय म्हणतात त्याला? ट्रिक द्या. बरं 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 जाऊ द्या म्हणले, दुसरं उत्तर द्या. या पिशीत आंबे आहेत, पण किती आंबे आहे हे जर तुम्ही सांगितलं तर मी तुम्हाला 12चे 12 आंबे तुम्हाला देऊन टाकेन. ते म्हणले नाही मोजता यायचं वा, नेणून नेनते. तर साधू कधी स्वतःच सांगत गुणगौरव करत बसत नाही. बजरंग बलीला कितीतरी वेळा विचारलं होतं, जेव्हा सीतामाईचा शोध घ्यायचा होता, सीता मातेची चोरी झाली, मग सीता शुद्धी करण्याकरता म्हणजे शोध घेण्याकरता कुणाला पाठवलं? मुलांना कुणाला पाठवलं? उडी कुणी मारली होती? लहानपणी सूर्याला गिळायला कोण गेलं होतं? हनुमंतराय, मारुतीराय.
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. हे गोड गोड गीत होतं बघा. मग सीतामात्या शोध घ्यायचा समुद्राच्या अलीकडून संपूर्ण शक्तीने जय श्रीराम म्हणून उडी मारली थेट बिभीषणाच्या दारात. बिभीषण महाराजांच्या घरचे सगळे ब्लॉक उखडले, वरचे भांडे खाली पडले, टीव्ही खाली पडली. बिभीषण महाराजांनी पाहिलं कोण असा महान योद्धा आला व आपल्या दारात. बिभीषण महाराज बाहेर आले, तुळशीच्या पाण्याचा तांब्या होता, भक्त होते, आणि विचारलं, पहिलीच भेट त्यांची, कोण तुम्ही? काही सांगितलं नाही. तसा अधिकार सांगण्यासारखा भरपूर होता. आय एम पॉवरफुल मॅन इन वर्ल्ड. मी या जगातला सर्व शक्तिमान योद्धा आहे. अतुलित बलधामम. मनोज व मनाच्या वेगानं धावणारा मी मारुती. वानर युद्ध मुख्य. मी वानर सेनेचा मुख्य आहे. बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धीची देवता असणारा मी वरिष्ठ आहे. पवन देवाचा पुत्र आहे. वातात्मजम वानर युद्ध मुख्यम. पण काहीच न सांगता श्रीरामदूतम शरणम प्रपदे. वाढून सांगणं हा संतांचा भक्तांचा स्वभाव नाही, हा प्रापंचिक लोकांचा, तुमच्या आमच्यासारखाचा स्वभाव. एवढं असलं काय म्हणतात त्याला, ईदभर असलं की हातभर सांगायचं. एका मुलाला मुलीवाले बघण्याकरता आले. योगयोग असा की एवढ्या दुष्काळात त्याचं लग्न जमलं. या काळात म्हणजे एक काळ होता की बळच म्हणायचे आमची ताई पदरात घ्या, आमची मुलगी पदरात घ्या. आता एवढा काळ बदलला की आमचा दगडू पदरात घ्या. आज दगडू 22, 25, 30चा पाहिजे की नाही, दगडू 44चा. मुलाच्या बापाने सांगितलं, हे बघ स्थळ आलंय, पण ते आधी आपल्याकडे बघायला येत आहेत. थोडंसं तुला विचारतील तर थोडं खोटं बोललं तरी काय अडचण नाही बाबा, तुझे 4 हात होतील. एकाचा 2 सांग, थोडंसं वाढवून सांग. आता वाढवून सांगायचं पण किती सांगायचं. पाहुणे आले, बसले, विचारपूस चालू झाली. काय काय शिक्षण आहे तुमचं? तो 10वी नापास होता 3दा. त्याच्या आज्याने शाळेच्या खिडकीवर चढून कॉफ्या दिल्या तरी तो पास झाला नाही. आज्याचा खुबा गेला खिडकीवर पडून. आणि तो त्या पाहुण्याला म्हणतो, मी ग्रॅज्युएट आहे हो, वाळूज एमआयडीसीत मोठ्या पदावर मी कामाला आहे. पाहुणे म्हणते, वा वा चांगलं शिक्षण आहे, नोकरी म्हणजे नक्की ₹1,00,000 पगार असला पाहिजे. बरं शेती पाणी विचारू आपण थोडंसं. बघा शेतकरी माणसं आहे आपण. काय शेती तुम्हाला? तो म्हटलं मला 15 एकर बागायती शेती आहे. त्याला होती 1.5 एकर. त्याच्यातून 2 पाट गेलेले, 13 डिप्या, 2 टावर, आणि राहिलेल्या जागेत त्याचं घर. पाहुणे म्हणले, अहो कशाला विचारून अवलक्षण करताय? अहो पण 15 एकर किती भावात एवढं तर विचारू. 10 भाऊ किंवा 2 आहे का 4 आहे? 2 भाऊ तर 7-7 एकर झाली, 4 झाले तर 3.5 एकर झाली. विचारू म्हणले, किती भाऊ आहात तुम्ही? ते म्हणले, आम्ही लई भाऊ म्हणले. आता वाढूनच सांगायचं, त्याला काय लिमिट आहे का? लई. वडिलाकडे बघितलं, लई भाऊ आहे तुम्ही? अवघड आहे बाबा. तेवढ्यात मुलगा पोहा आणायला चालला. ठसका आला स्वयंपाक घरातून. मुलाचा बाप खोकला. मुलाचा बाप त्याला खोकला आला. पाहुणे म्हणले, काय वातावरणच खराब झालं, सगळ्याला खोकला. तो म्हणलं, खोकला नाही दादाला, टीबी म्हणले त्यांना, टीबी. आता टीबी वाढून सांगायचं होता का? बाबांनी कधी स्वतःचं बडा मोठं पण मिरवलं नाही. सांगा तुम्ही म्हणताना त्या परीक्षेला मी पास आहे. त्यांना माहित होतं आपण कोण आहे, पण समाजाची परीक्षा द्यावी लागते. बाळा तू जर स्वतःला काहीतरी वेगळं समजत असेल, खरंच तुला भगवान महादेवांनी दर्शन दिलं असेल, तर 1 महिना लिंबाचा पाला खायचा. 1 महिना. तसंच बाबाने केलं. तैसेची योग्याने केले, 1 मास निराहार राहिले, परी अगटित घडू लागले, तेज लागले झळकू. 1 महिना सलग पाला खाल्ला. आणि 1 महिन्यानं गावकऱ्यांना भेट दिली तर गावकरी म्हणे की हाच तो मुलगा आहे का पवाराचा, मारुती नायकाचा? 1 महिन्यापूर्वी आपण ज्याला म्हणलो. काय तेज म्हणले, जसं हनुमंतरायासारखे एखादं महान साधू आपल्या गावात यावा. ते बाबांचं तेज. 1 महिना लिंबाचा पाला खाऊन. लिंबाचा पाला काय गोड लागतो का? पण साधना आहे. ही सगळी तपश्चर्या पाहिली. आणि लहान मुलापासून सर्व गावकरी मंडळी बाबांना भिल्ल बाबा म्हणू लागले, कोणी बाबा म्हणायचे. तपश्चर्या पाहिली. काही आपल्यासाठी इथं आले, हे आपल्यासारखे नाहीत, पण आपल्यासाठी इथं आले. प्रवरे काठी
जग उद्धरण्या सगुनी अवतरले प्रवरे काठी जग उद्धरण्या सगुनी अवतरले तप बाबाचे पाहुनी सारे भक्त शरण आले बाबा किसनगिरी वंदिले बाबाचे पाहुणी सारे भक्त शरण आले बाबा किसनगिरी वंदिले जय हो हे आपल्याकरता इथं आलेत म्हणले तिथून पुढं परत बाबांना कोणी काम सांगितलं नाही. बाबा करायचे मनाला येईल ते काम करायचे. पाटलानं गाया राखायला दिल्या नाही तरी ज्या मोकळ्या गाया आहेत ज्याला रान गाया म्हणायचे गावात सोडलेले काही बैल असायचे त्यांना चारायचे. कुत्र मांजर भूतदया होती अंतःकरणामध्ये. आणि रात्रभर परत प्रवरेच्या पाण्यात जाऊन बसायचं आणि नामस्मरण करायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. औदुंबराचं झाड होतं ना ते पालवी आलेलं त्याच्याही झाडाला येता जाता पाणी घालायचं. रात्रंदिवस तपश्चर्या करायची. 12, 12 आणि 12 अशी 3 तप बाबांची पूर्ण झाले. 12 36 वर्षे पूर्ण झाले आणि 3 तप पूर्ण झाल्यानंतर भगवान दत्तात्रयांनी साक्षात त्या प्रवरेच्या पात्रात प्रगट होऊन जिथं आज दत्त मंदिर आहे तिथं बाबांची छोटी झोपडी होती गवताची. तिथे साक्षात प्रगट होऊन भगवान दत्तात्रयांनी सद्गुरू किसनगिरी बाबांच्या डोक्यावर हस्त ठेवला. हस्तकृपा केली आणि इच्छा केली की बाबा एवढं भजन केलं तुम्ही आमचं आम्हाला इथं राहण्याकरता थोडीशी जागा द्या. आणि बाबांना हस्तकृपा करून बाबांना आशीर्वाद दिला. दत्तात्रयाने मुक्त केले प्रगटोनी अव्यक्ता. दत्तात्रयाने मुक्त केले प्रगटोनी अव्यक्ता. दत्तात्रयाने मुक्त केले प्रकटुनी अव्यक्ता. दत्तात्रयाने मुक्त केले प्रकटुनी अव्यक्ता. दत्तात्रयाने मुक्त केले प्रगटोनी अव्यक्ता. दत्तात्रयाने मुक्त केले दत्तात्रयाने मुक्त केले प्रकटुनी अव्यक्ता. दत्तात्रयाने मुक्त केले प्रकटुनी अव्यक्ता. दिगंबर मूर्ती अवधूत दत्त शोभे तव माथा. दिगंबर मूर्ती अवधूत दत्त शोभे तव माथा. दिगंबरमूर्ती अवधूत दत्त शोभे तव माथा. दिगंबरमूर्ती अवधूत दत्त शोभे तव माथा. धन्य झालो तव गुणगाता किसनगिरी देवा. 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 जय हो दत्तात्रेय भगवान की समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ हरि बोल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
काही भजन म्हणत नाही बाबा. पुरुष मंडळी एवढे कमी तरी इकडून आवाज येतो. पुढून काही आवाज आला पाहिजे थोडा म्हणा. बघा तुम्ही आधी कोणाचा आवाज जास्त येतो आपण बघूच. आधी थोडं महिला मंडळी म्हणा, मग पुरुष मंडळींचा थोडे, पण आवाज बघा किती येतो आमचा. महिला मंडळी म्हणा आधी. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. टाळी नका वाजवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वा वा वा, आला आला. पुरुषांचा आवाज बघा तुम्ही आता. कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे. जसे माझे पाचीचे भजनाला आले. ऐका, फार हसू नका, मुद्दाम थोडा अवघड म्हणलो. आवाज ऐका आता. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला हा. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की जय. स्वतः तिथे राहण्याकरता जागा मागितली, वस्ती मागितली. आम्हाला इथे स्थापित करा. सगळ्या भक्तांचा आम्ही उद्धार करू. इथं लोक येत राहतील. पुढे मोठा गड होईल, संस्थान होईल. गरीब दुबळे दीन दुःखी सगळे भक्त मंडळी येतील, सगळ्या जातीपातीचे येतील. त्या मंदिराकरता हळूहळू बाबा फिरू लागले. एक दिवस वडिलांकडे इच्छा व्यक्त केली, दादा मला तीर्थयात्रेला जायचं. वडिलांना माहीत होतं हा पहिल्यापासून दैवगुणी मुलगा आहे, देवदेवाचा जास्त वेळ आहे. वडिलांनी 15 रुपये दिले. कशा करता? यात्रा करायला, 4 धाम यात्रा करायला 15 रुपये. त्या काळात खूप. बाबांनी 15 रुपये घेतले आणि 4 धाम यात्रेला निघाले. पायीच गेले. सगळ्या यात्रा केल्या. केदारनाथ, बद्रीनाथ, प्रयाग, काशी, अयोध्या, नैमिषारण्य, शबरी आईचं वन, सगळ्या तीर्थयात्रा केल्या. 15 दिवसात माग आले. आणि आल्यावरती सगळे पैसे माफ करा 15 दिवसात आले. 4 रुपये दिले होते वडिलांनी. 4 रुपये. तवा आज्ञा पिले वडिलांनी. 4 रुपये हाती देऊनी वंदन पितयासी करूनी 4 धामासी निघाले. परत आले 15 दिवसाने आणि लोकांना सांगितलं तीर्थयात्रा करून आलो. लोक म्हणले 15 दिवसात पायी पायी? हो म्हणले. लोक म्हणले नक्की खोटं बोलत असतील. मग जे लोक जाऊन आले होते त्यांनी विचारलं त्रिवेणी संगम कुठे आहे? 3 नद्याचा संगम कुठे आहे? कुठल्या दिशेला तोंड आहे? कुठली नदी कुठं वाहते? कुठल्या मंदिरासमोर कोणतं झाड आहे? सगळं काही विचारलं. बाबांनी सगळ्या खुणा जशा त्या तशा सांगितल्या. आणि लोक म्हणले नक्की हा दैवगुणी असला पाहिजे. 15 दिवसात कुणी जाऊन येत नाही. पण मनाच्या वेगानं जायचे बाबा.
मनाची आवेगे गेले आणि आले, कुणी नाही पाहिले येता जाता, कुणी नाही पाहिले येता जाता, कुणी नाही पाहिले येता जाता. मनाची आवेगे गेले आणि आले, कुणी नाही पाहिले येता जाता, कुणी नाही पाहिले येता जाता, कुणी नाही पाहिले येता जाता, येता जाता. असे अनेक महात्मे झाले की जे या जागेवरून त्या जागेवर जायला त्यांना गाडी घोडं नव्हतं लागत. मनात आलं की लगेच क्षणात गुप्त होऊन जायचे. पण हे लोकांसमोर नाही, चांगल्या कामा करता. बाबांनी त्या शक्तीचा उपयोग कधी दुरुपयोग नाही केला, लोकांच्या वाईट गोष्टी करण्याकरता नाही केला, लोकांचं समाजाचं कल्याण करण्याकरताच केलं. हळूहळू प्रवास होऊ लागला. आता वाटलं पुढे कसं, आतापर्यंत झालं, पण ही देहरूपी गाडी कुठेतरी एका साध्यापर्यंत न्यायची म्हणलं की याला मार्गदर्शक लागतो. कोणाचं तरी मार्गदर्शन असल्याशिवाय, गुरु असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. आमचे सर्वांची श्रद्धास्थानी गुरुवारे शांती ब्रह्म देवगडचे बाबा, तेव्हा आम्ही इथं बसून बोलतोय, हे आमचं मार्गदर्शन आहे. पूजनीय स्वामीजींचा आशीर्वाद आहे आमच्याबरोबर. आम्हाला बोटाला धरून सांगतात हे चूक आहे, हे बरोबर आहे. तेव्हा समाजात दोन गोष्टी आम्हाला व्यवस्थित बोलता येतात. आता आम्ही फार अभ्यासक आणि आम्ही फार पंडित आहे असं नाही, पण आमचे मार्गदर्शक योग्य आहे. आम्ही ज्यांचं बोट धरलं ते गुरु आमचे योग्य आहे. बाबांनी विचार केला हा सगळा प्रवास कसा व्हायचा. धावपळ तर चालूच आहे. 36 वर्ष झाले, 40-42 वर्ष झाले धावपळच चालू आहे समाजात. समाजात कल्याणाचं काम चालू आहे, पण पुढे आता देवाला जागा द्यायची, देवाचं मंदिर बांधायचं, ही धावपळ कुठेतरी थांबलं पाहिजे. आपली ही धावपळ कशा करता चालू आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत MIDC, बजाजनगर, विटावा, वेगवेगळ्या कंपन्यात जायचं, दिवसभर पळपळ, मुलाबाळापासून दूर राहायचं, ही कशा करता धावपळ आहे. आपल्याला कुठेतरी शांतता मिळावी, विसावा मिळावा, थोडक्यात सुख मिळावं. माझ्याकडे लक्ष द्या, सुख मिळावं. आम्ही रोज एवढ्या ट्रॅफिकमधून गाडी दामटी तिथं कशाला येतो. पाकिट करता कुठंतरी आम्हाला विसावा ना. 22 तासात जे प्रपंचात मित्रमंडळीत मिळत नाही, ती इथं बसून, इथं वाजून, ऐकून, श्रवण करून, बोलून मिळतं, त्याला सुख म्हणतात. त्याच्याकरताही धावपळ आहे. प्रत्येकाची धावपळ चालू आहे, पण सगळ्यांची धावपळ शेवटेला जात. रस्त्यावर किती दिसतात माणसं पळताना, पण सगळेच समाधानापर्यंत सगळेच घरी जात नाही. कुणी संध्याकाळी घर सोडते आणि एखादा घरी जातोय. या निसर्गापासून, झाडाझुडपापासून सगळ्याची धावपळ चालू आहे. कुठेतरी शांतता मिळावी. कुठपर्यंत धावपळ करायची. आंब्याचं झाड होतं मोठं, तुकोबारे आंब्याच्या झाडाखाली बसलेली होते. हेच दिवस वसंत ऋतू लागणार, त्या झाडाला मोहर लागला. काय लागला, काय म्हणतात तिकडे, बार बार फुलं आले, कैरे येण्याकरता मोहर लागला. तुकोबाराने बघितलं, बापरे काय मोहर आलाय. आणि त्या झाडाने लगेच धावपळ चालू केली की बास, आता एवढा मोहर आला की एवढ्या कैऱ्या येणार, एवढ्या कैऱ्या आल्या की एवढे आंबे होणार, एवढे आंबे बाजारात नेले की कोट्यवधी रुपये मला येणार. ही धावपळ कोणाची आहे, झाडाची. पण तुकोबारा म्हणतात झाडाची सुद्धा धावपळ पूर्ण होत नाही. जेवढा बार आला तेवढ्या कैऱ्या होत नाही. काही बार वाऱ्याने गळून पडतो. बरं, जेवढा बार राहिला तेवढ्या कैऱ्या होतात, पण ते सगळे आंबे होतात का, नाही. काही कैऱ्या शेजारी चोरून येतात मीठ लावून खायला. सगळे आंबे होत नाही. त्याला अर्धा पिकलेला ना अर्धा कच्चा आंबा लागतो, तो भुसात ठेवावा लागतो, आडीला लावावा लागतो. त्या अर्ध्या पिकलेल्या आणि अर्ध्या कच्च्या आंब्याला काय म्हणतात, शाक म्हणतात किंवा पहाड म्हणतात का. पहाडाला पिकला चांगले अभ्यासू लोक आहे आणि तिथं ठेवल्यानंतर सुद्धा सगळे आंबे परिपक्व दशेला जात नाही. काही आंबे आडीत सुद्धा नासतात. ही झाडाची दशा आहे. माणसाचं कधी त्या ठिकाणी विसावा मिळायचा. एका बैलाला विचारलं, एक बैल दिवसभर पळत होता. जुन्या काळात तेल काढण्याकरता घाणे होते, घाणे, मशीन नव्हतं, घाणा, त्या घाण्याला बैल फिरायचा. तुकोबराय गोड सांगतात, काय त्या बैलाची धावपळ म्हणले. जुनतेले गाणा बांधोनी डोळे, मागे जोडी आरतेने ही पोळे, चालिलो किती ते न कळे दुःखे आरंबळे भुकत हा. त्या बैलाला विचारलं तुकोबरायांनी, अरे काय धावपळ आहे तुझी, पण कुठं थांबणार कुठे तू. रोज येता जाता बघतो धावपळ चालूच आहे. विसावा कुठे, हा मालक देतो का तुला काही. हो काय म्हणले,
पुढे घासाची पेंडी बांधली माझ्या लाकडाला समोर ज्वाला, आणि त्याच्याकडे बघून मी दिवसभर त्या आशेने सुखाच्या दिशेने पळत राहतो. किती चाललास? चालिलो किती ते न कळे, कहा गया कहा नहीं क्या लाया, कुछ नहीं आप तो मर गए, यजमान को भी लेकर मर गए. गुरुवारे बाबा सांगत असतात, आमचे बाबा. कुठे गेलते? नाही म्हणले, गेलतो असं सहज. काय आणलं? काय नाही आणलं, मोकळ्याच हाताने आलो. जन्माला आला आणि पाणी वाहून मेला. शांतता कुठे? प्रत्येक जण धावपळ करतो पण सगळे जात नाही. मनुष्यानाम सहस्रेषु, हजारात एखादा असतो. आपण सर्व भाग्यवान आहात. वडदगाव ग्रामस्थ आणि कथा ऐकायला आलेली सर्व श्रोते मंडळी, परिसरातील सर्व ग्रामस्थ. का? एवढ्या शहरामध्ये असून सुद्धा, एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीत असून सुद्धा, जिथे 12-15 लाख गुंठ्याचा भाव आहे, एवढं सगळी समृद्धी असून तुम्हाला परमार्थाची बुद्धी होते या वर्दळीमध्ये, हे तुमचं भाग्य आहे. इथं तुम्ही विसावा शोधताय. आता प्रपंचात कधी विसावा? किती पळालो म्हणजे शांतता आहे. बाबाही भरपूर पळाले. इकडे बैल बाजार भरतो का? जनावरांचा बाजार संभाजीनगरला बोलतो. एका कुंभार दादानं 2 गाढवं बाजारात विकायला आणले. लक्षपूर्वक आहे का? 2 गाढवं विकायला आणले, सख्खे भाऊ. दोन्ही गाढवं विकले 5-5 हजाराला. एक डोंबारीने घेतलं आणि एक धोबी बाबाने घेतलं. एक डोंबारीने घेतलं आणि एक धोबी बाबाने घेतलं. 2 महिन्याने दोघांची भेट झाली. धोबी बाबाचं गाढव चांगलं ताजं तवानं झालं होतं. डोंबऱ्याचं गाढव वाळून गेलं होतं. दोघांची धावपळ चालूच, पण तब्येत वेगळी दोघांची. ते धोब्याचं गाढव म्हणलं, दादा अरे काय तब्येत तुझी? म्हणली, अरे माझा जाऊ दे बाबा, विचारूच नको, पण तुझी तब्येत चांगली दिसते. अरे मी धोब्याच्या घरी राहतो, धोबी मला कामच सांगत नाही. सकाळी एकदा नदीला कपडे टाकले की नदीत पोहत बसायचं, वाळूत लोळायचं, मजा करायची, हिरवा चारा खायचा, संध्याकाळी वाळलेले कपडे घेऊन यायचे. फार जीव लावतो, चल म्हणले माझ्याबरोबर, तुझी अवस्था बिकट आहे म्हणले. काय एवढा खराब झाला? अरे काय म्हणले, दिवसात 4 खेळ कळावं लागतात डोंबऱ्याचे. 4 खेळ. वळदगावचा झाला का पंढरपूर, पंढरपूर झाला का वाळूज, विटावा, असं फिरतच राहावं लागतं. सगळं ओझं माझ्या पाठीवर. 4 वेळा काढायचं आणि 4 वेळा टाकायचं. ती मुलगी माझ्या पाठीवर दोरीवर नाचणारी, त्याची बायको माझ्या पाठीवर, सरपण माझ्या पाठीवर. चल म्हणले मग माझ्या मालकाकडं. कोण म्हणलं? माझा आजा. बोला ना तुम्ही. धोब्याचं गाडं म्हणलं, अरे चल माझ्या बरोबर, ही धावपळ तुझी तुला सुख देणार नाही. किती महिने राहिला तर तिथं काय भेटणार नाही, तुला खायलाच नाही. तो म्हणला, आलो असतो रे, पण फार दिवसाचं मी एक आशेनं तिथं थांबलोय. माझं काम जवळजवळ होण्याच्या मार्गावर येते. तेवढं काम झालं की मी तुझ्या बरोबर येतोय, त्याच्याकरता माझी धावपळ चालू आहे. अरे अंगावर तुझ्या मांस राहिलं नाही, चाल माझ्या बरोबर. नाही, तेवढं काम होऊ दे म्हणले. असं काय काम आहे महत्वाचं? उपाशी तापाशी राहून त्याच्या दारात पडून राहतो. अरे म्हणले, त्याची एक गौतमी नावाची मुलगी म्हणले, ती नाचते म्हणले गौतमी. तू गुमू म्हणतो तिला, गुमू. 2 दोरी बांधलेली असते 2 लाकडाला, आणि हा खाली वाजवतो, ती गुमू दोरीवर नाचते. त्या तालावर लोक पैसे टाकतात, टाळ्या वाजवतात, पण ती नवीनच दोरीवर चढली म्हणले. मग तो बाप तिला खालून म्हणतो, डोंबारी हे बघ गुमू, लोक टाळ्या वाजवतील, लोक तुझं कौतुक करतील, लोक पैसे टाकतील, इकडे तिकडे बघायचं नाही बरं का. गुमू दोरीकडे लक्ष दे. गुमू डोळे मोठाले करून म्हणतो, गुमू दोरीकडे लक्ष दे. जर तुझा या दोरीवरून पाय घसरला तर माझा अपमान होईल, आणि एवढ्या लोकात माझा अपमान झाला तुझा पाय घसरून, तर मी तुझं लग्न या गाढवा बरोबर लावून दे. ते गाढव म्हणलं, एवढ्याच आशेनं मी तिथं थांबलो. आता कधी गुमूचा पाय घसरायचा आणि कधी या गाढवाची धावपळ शांत व्हायची? नाही, बारीक झालं ते. तसं गाढव या काय की बारीक होतच नाही. ते गुमूचं आशेनेच बारीक होतं. मी गाढवच सांगतोय. कुठेतरी या जीवनाचा विसावा असावा, मार्गदर्शक योग्य भटावा. बाबा म्हणले, आता धावपळ भरपूर झाली, पण भगवंताला विराजमान करायचे, दत्त मंदिर बांधायचंय, गुरु असावे. गुरूंचा हात धरल्याशिवाय आपण पुढे जाऊ नये. कुणी असू द्या, प्रत्येकाला गुरु करावे लागले. भगवान श्रीकृष्ण स्वतः जगद्गुरु होते. वसुदेव सुतं देवं कंस चानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. जगद्गुरु झाले 3. आद्य शंकराचार्य, भगवान श्रीकृष्ण आणि जगद्गुरु तुकाराम महाराज.
स्वतः जगद्गुरु पण प्रत्येकाला गुरु करावं लागलं. मग बाबाजी चैतन्य यांना केलं. भगवान श्रीकृष्णाने संदीपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेतलं. प्रत्येकाला गुरु आहे. गुरु हे आपला रस्ता मार्ग ठरवत असतात. आपल्या जीवनात काय चांगलं काय वाईट घडवणार हे गुरुच्या सल्ल्यावरती अवलंबून असतं, म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनावरती अवलंबून असतं. बाबा म्हणले काय करावं आता, गुरु करायचं. मग कुणाला करायचं? श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी गेले. ज्ञानोबारांनी त्या भूमीमध्ये ज्ञानेश्वरीसारखं महान ग्रंथ जगाला दान दिला होता आणि ज्यांनी लिहिला होता त्यांचं नाव आहे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जहाला. त्यांचं गाव नेवासा बुद्रुक, जुना नेवासा. तिथे एक महान साधू होते, त्यांचं नाव होतं विश्वेश्वरनाथ बाबा, सद्गुरू किसनगिरी बाबांची गुरु. एकदा लहानपणी त्यांच्याकडे बाबा गेले होते. बाबांना त्यांचा अधिकार माहीत होता, विश्वेश्वरनाथ बाबांचा. काय अधिकार? अवलिया साधू होते, चमत्कार त्यांच्याकडे होते आणि नाथ परंपरेची विद्या आलेली होती. खिशात हात की लोकाला पैसे काढून द्यायचे. गरीब माणूस आला, ओ बाबा माझ्या मुलीचं लग्न आहे हो, यावेळेस पिकाने काही साथ दिले नाही, मग थोडीशी मदत करा. बाबा म्हणायचे, बाबा तू दगड उचल. आणि दगड उचलला की दगडाखाली पैसे निघायचे. असे चमत्कारिक साधू. ही विद्या कुठून आली? याला साबरी विद्या म्हणतात, म्हणजे बंगाली विद्या, साबरी विद्या. आणि साबरी विद्या या ब्रह्मांडामध्ये जर कोणी दिली असेल तर नाथ परंपरेने दिली. मच्छिंद्रनाथात ज्यावेळेस आपण नवनाथांची आरती म्हणतो त्यामध्ये वर्णन आहे, कलीमध्ये अवतार नवनारायणांचा केलासी उद्धार अवघे जनाचा, दावीला मूळ मार्ग साबरी विद्येचा, अघटित महिमा वर्णो सिद्धांचा. ती बंगाली विद्या त्या महाराजांकडे होती. आमचे सोपान महाराज गोड म्हणतात बघा. मच्छिंद्रनाथापासून ती बंगाली विद्या चालत आली आणि नाव पडलं बंगाली बाबा. त्यांची भाषा लईच निराळी, त्यांची भाषा लईच निराळी. बंगालीने बाबा बोलतो बंगाली, बंगालीने बाबा बोलतो बंगाली, बंगालीने बाबा बोलतो बंगाली, बंगालीने बाबा बोलतो बंगाली. हो दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी डोंगरात, त्याची भाषाच लईच निराळी, त्याची भाषा लईच निराळी. बंगालीने बाबा बोलतो बंगाली, बंगालीने बाबा बोलतो बंगाली, बंगालीने बाबा बोलतो बंगाली, बंगालीने बाबा बोलतो बंगाल. भक्ताच्या मनामध्ये रुजलं भक्तिभाव, मच्छिंद्रनाथाचं ठाण हाती सावर गाव, हाती सावर गाव, हाती सावर गाव. कडी वाजवितो चिमट्याची, गलम चढवितो मनाची, त्यांच्या कृपेची आहे सावली, त्यांच्या कृपेची आहे सावली. अलख निरंजन. बंगालीने बाबा बोलतो बंगाली, बंगालीने बाबा बोलतो बंगाली, बंगालीने बाबा बोलतो बंगाली, बंगाली बाबा बोलतो बंगाली. बाबा टाळी वाजवा यांच्याकडे. असले होते त्यांच्या कुटियामध्ये. ते म्हणले, ए बाळा एवढा कमंडलू पाणी भरून आण रे बाबा नदीमधून, मला देवपूजा करायची. परीक्षा घेतली होती लहानपणी विश्वेश्वरनाथ बाबांनी. त्यांना माहित होतं हे आपले पुढे शिष्य होणार आहे, पण परीक्षा कशी घ्यायची? एवढा कमंडलो पाण्यात भरून आण बाळा. बाबा गेले लहानपणे, वय असन 15 ते 20 वय असन. पाण्यात उतरले आणि पाणी भरून घेत असताना हातातून कमंडलू सटकला, पाण्यात खोल गेला. आता ते महाराज बोलतील, डोळ्यात पाणी आलं, टचकन घाबरले. वरतीच जाईना ते कुपाटीकडे, त्यांच्या झोपडीकडे. बराच वेळ झाला, तो मुलगा येत नाही म्हणून विश्वेश्वरनाथ बाबा तिथं गेले. वडाचं झाड आहे तिथं, अजून त्यांची समाधी आहे. बघितलं हा का येत नाही म्हणून तिथं गेले, तर बाबा घाबरलेले होते. काय झालं, पाणी घेऊन का नाही आलास? बाबा माफ करा, ते कमंडलू पाण्यात बुडाला आणि डोळ्यात टचकन पाणी आलं.
सत्यभाव जाणला की अंतकरण स्वच्छ आहे. म्हणले रडू नकोस, घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काढायचा का कमंडलू? हो म्हणले. कुठं गेला? इथं पडलं म्हणले बाबा इथे. नाथ बाबांनी त्याच परवरीतलं वंझळवर पाणी घेतलं आणि जिथं कमंडलू गेला तिथं पाणी फेकलं आणि क्षणात कमंडलूवरती आला. बाबांना माहित होते चमत्कारिक साधू आहे. गुरु करायचं कुणाच्या मार्गदर्शनाने वाटचाल. भगवान दत्तात्रयांना जिथे बसवायचं ती जागा कोणती असावी, मार्गदर्शन कोणतं? देवगड नव्हतंच ना तेव्हा. देवगड हे नावच नव्हतं नकाशामध्ये. मुरमगाव हे शेवटचं गाव, बाकी तर सगळा खडक. दिवसा जायला भीती वाटायची. पण कुणाचं तरी मार्गदर्शन घेतल्याशिवाय हे काम करायचं नाही म्हणून त्यांना गुरु मानलं. भगवान दत्तात्रयांना गुरु मानलं. दत्तात्रयांशी गुरु मानून कक्षेमध्ये झोळी घेऊन फिरू लागले वन गावोगाव योगी हे. या गावात त्या गावात गुरु करून समाजाचं कल्याण करत राहिले. बाबांकडेही ती विद्या होती. त्या काळात करणी, कौटल, उतारा करणं, एकमेकाला त्रास देणं, म्हणजे त्याला काय म्हणतात, इडापिडा. दुसऱ्याचं चांगलं चाललं की त्याचं कसं थोडंसं बिघडून द्यायचं, असे करणी कौटलीचे होते. ते बाबा लगेच नीट करायचे. उदी द्यायचे अंगारा. आजही गुरुवारे बाबाजी पूजनीय स्वामीजी देतात. उदी द्यायचे, चौकी द्यायचे आणि पुढच्या माणसाला त्या ठिकाणी लगेच गुण यायचा. भलं तू मग तू मेलेला मुलगा असेल, मेलेला मुलगा जिवंत केला होता. मेलेली मुलगी गोधेगावला शेळके त्यांची बहीण आहे. छोटी मुलगी मेली, पार पुरण्याची तयारी झाली. 2.5 वर्षाच्या मुलाला जाळता येत नाही, पुरायची तयारी झाली. बाबांच्या कानावर गेलं. आपले भक्त म्हणले त्यांची मुलगी मेली. स्वतः बाबा तिथं गेले. थांबा म्हणले, पुरू नका. त्या मुलीला घेतलं आणि घरामध्ये गेले. घरातला एक व्यक्ती घेतला, आतमध्ये गेले आणि 1 तासानं बाहेर आले तर मुलगी जिवंत घेऊनच आले. कशामुळे? त्या उदीमुळे. ती उदी कशाची आहे? गोमातेच्या पोटातून पडलेलं शेण आणि ते शेणापासून तयार झालेली उदी. तिला बाबांचा स्पर्श झाला. तिला उदी नाही म्हणता येणार, ती संजीवनी आहे साक्षात. आजही आहे. ही देवगडला गर्दी काय आहे? ही पर्यटक थोडेच आहे, ज्यांना गुण आहे म्हणून त्या ठिकाणी येतात. तो टाणाटोना नाही आहे. श्रद्धा खरी असली की कुठे गुण मिळतो. असे अनेक इडा पिडा त्या काळात होतं. म्हणजे गावरान गाय जर चांगले दूध द्यायला लागली तर ती सुद्धा शेजाऱ्याला खपत नसायचं. ते लिंबू उतरून टाकायचे, ती दूध द्यायची बंद व्हायची, वासराला पिऊ देत नसायची. एखाद्याचा मुलगा चांगला हुशार आहे, काहीतरी लगेच वाईट करून टाकायचं. काळं बाहुलं टाकायचं. काळं बाहुलं, टाचण्या, एक टाचणी त्याच्या कपाळात टोचावी लागते. कशाच्या? काळ्या बाहुल्याच्या. ते बाहुला असतो ना घरात बांधलेला, त्याच्या कपाळात टाचणी टोचायची. लिंबू, 12 वाटाचा फुपाटा, उलट्या पाकाचं कोंबडं, सुया, टाचण्या, बिबी. तुम्ही म्हणता तुम्हाला बरंच माहिती आहे, ऐकलं होतं. आणि या सगळ्या चुकीच्या गोष्टी बाबांसमोर आल्या की बाबांना राग यायचा. बाबा उदी द्यायचे. त्या घराच्या भक्ताच्या घरी फक्त कानावर घटना आली ना, मग अमक्या अमक्या व्यक्तीचं असं दुखतंय तर बाबा पायी जायचे, रान तुडवत जायचे, पायात चपला नाही. कळालं की लगेच वेडावाकडा फेटा बांधायचा, झोळी बगलेत घालायची, तसंच निघायचं काट्याच्या रस्त्याने. वन वन फिरुनी कन कन झिजले, दुःखी लोकासाठी वन वन फिरुनी कन कन झिजले, दुःखी लोकासाठी. वन वन फिरुनी कन कन झिजले, म्हणायचंय सर्वांनी. वन वन फिरुनी कन कन झिजले, दुःखी लोकासाठी. कधी या गावी, कधी त्या गावी, आपुल्या भक्तासाठी. कधी या गावी, कधी त्या गावी, आपुल्या भक्तासाठी. कधी या गावी,
आपुल्या भक्तासाठी धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा तव गुण गाता किसनगिरी देवा देवा धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा भक्तांचा उद्धार करत करत समाजाचे त्रास दूर करत करत बाबा फिरत राहिले. त्यातून बाबांना 1 रुपया, आठाणा, शिवराई, धान्य, गायांना चारा या सगळ्या गोष्टी मिळायच्या. आणि लोक म्हणायचे, बाबा आम्ही ऐकलं होतं की तुम्हाला दत्त मंदिर बांधायचं आहे. हो ना भाऊ म्हणले, किती पैसे लागतील आता, आपण असे गरीब पडलो म्हणले. बाबा हे घेऊन जा, हे 2 रुपये. अशी भक्ताच्या दारादारात जाऊन 1 रुपये 2 रुपये जमा करून जेवढी माधुकर येईल ती बाबांनी जतन करून ठेवायची, एखाद्या व्यक्तीकडे ठेवायला द्यायची. बाबा हे आमच्याकडे कशाला देता? भाऊ मला मंदिर बांधायचं आहे. इथं भगवान दत्तात्रयांनी वस्ती जागा मागितली, बाकीचे देवांनी जागा मागितली, मार्कंडे महाराज, शनी महाराज, भगवान महादेव. त्याच्याकरता हे लागेल ना, तुमच्याकडे राहू द्या, मला वाटेल तेव्हा मी घेईन. आणि मग जागा नव्हती. हळूहळू देणगी भरपूर झाली पण जागा नाही. मग जागा शोधता 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 बाबा गोधे गावावरून हातात झेंडा घेऊन निघाले. भगवा पताका घेतला वारकरी संप्रदायाचा. पाही पा ध्वजेचे चिरगूट, राया जतन करिता कष्ट. हा वारकरी संप्रदायाचा हा टिकला पाहिजे. हा जिथे जागा मागेल तिथं आपण भगवान दत्तात्रयांचं मंदिर बांधू. गुरुवारी बाबाजी सांगत असतात, गोदेगावरून झेंडा हातात घेऊन निघाले. सगळ्या त्या वसाड जागेत जिथं झेंडा टेकेल म्हणले तिथं भगवान दत्तात्रयाचं मंदिर बांधायचं. आणि जिथे आज मंदिर आहे तिथे सगळ्या दऱ्या, डोंगर, काट्या कोपट्या होत्या, तिथं तो झेंडा टेकला. बाबा म्हणले ही जागा शोधायची. ती जागा नकाशात नाही, त्याला नाव नाही, गाव नाही. पण त्या काळचे मग तहसीलदार होते अवचट साहेब म्हणून, त्यांच्याकडून ती जागा नावे करून घेतली. हळूहळू त्या जागेचं सपाटीकरणाचं काम चालू झालं. एवढं डोंगर होतं, एवढं जंगल होतं तिथं की दिवसा चोराला यायला भीती वाटायची. त्या जागेचे जिथं आज दत्त मंदिर आहे त्या जागेच्या सपाटीकरणाचं काम जवळजवळ 15 वर्ष चाललं. फक्त सपाटीकरणच. बाबा 61-65 पर्यंत गेले वय. कोणी मग JCB पाठवला. त्या काळात मोठमोठे ट्रॅक्टर असतील, काय असतील, ज्यांच्याकडे पैसे नव्हते, काहीच नाही, त्यांनी श्रमदान दिलं. घरून खोरं घेऊन यायचं, घरून घमेलं घेऊन यायचं, माती उचलायची, संध्याकाळी घरी जायचं. शिदोरी घेऊन यायची घरून, भाकरी, स्वतःची शिदोरी, श्रमदान द्यायचं. का? बाबांकरता, बाबा आपल्याकरता झेसतात म्हणून. त्या काळात कितीतरी लोकांना गुण आला बाबा. ज्यांना मुलं होत नव्हते त्यांनाही मुलं झाले. बाबांनी जे पथ्य पाळायचं सांगितलं की आई असे पथ्य पाळा, होल जाईल तुम्हाला, कोणी काही त्रास दिला असेल तर एवढी उदी घ्या, पाण्यात प्या. बाबा सांगायचे. अनेक लोकांना ज्यांच्या बोरला पाणी नाही, कोणाला विहीर घ्यायची, नारळ घ्यायला यायचे, हे सगळे लोक धावू धावू येऊन तिथं काम करायचे. आणि 15 वर्ष जागेचं सपाटीकरणाचं काम सुरू झालं. नंतर भगवान दत्तात्रयाचे मंदिर हळूहळू सुरू झालं. सुंदर ती जागा निवडली. तशा जागा भरपूर होत्या पण तीच जागा का निवडली? कारण ती भगवान दत्तात्रयांच्या मनात होती. आणि ती प्रवरा आईचा काठ आहे तिथे. त्या प्रवरा माईला सुद्धा माहीत होतं माझ्या नदीच्या पात्रामध्ये बहिरवडीला जी पशु हत्या होती, हजारो बकरं कापल्या जातात आणि ते रक्त वाहत 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 देवगडच्या त्या जमिनीपर्यंत यायचं. लाल व्हायचं पाणी, स्वच्छ वाळूमुळे, पाण्यामुळे ते लाल पाणी दिसायचं. त्या प्रवरा आईनं सुद्धा सहन केलं. काय माझी दुरावस्था आहे. एके काळ माझ्या पोटामध्ये अमृत सांडलं होतं राहूच्या घाशातलं, भैरवनाथाने ते अडवलं. आता ही पशु हत्या. पण हीच पशु हत्या वाचवणारा कोणीतरी साधू इथं, हीच पशु हत्या वाचवणारा कुणीतरी साधू इथे अवतरित होणार आणि इथं दत्तात्रयांचं मंदिर होईल. म्हणून नदीनं सुद्धा तिथं वळण घेतलेलं आहे. नदी कधी आपला रस्ता बदलत नाही. नेवाशहून आली, सरळ यायला पाहिजे होती प्रवरा संगम कायगावला, पण नदीनं तिथं चंद्राकृती आकार घेतला. का? सुशोभीकरण म्हणून
आणि इथं मंदिर व्हावं त्याकरता. जया काठी चंद्राकृती दिसे प्रवरेची महती, श्री ज्ञानेश्वरी ख्याती असे हिची गायली. प्रवरामृत वाहिनी वाहे राहूच्या कंठातुनी, अपार तेजस्वी अगस्ती मुनी तेज तयाचे झळकत असे. अगस्ती महाराजांची गुफा आहे म्हणले तिथं, म्हणून ती जागा शोधली. हळूहळू भगवान दत्तात्रेयाचं मंदिराचं काम चालू झालं, पण देणगी कमी पडू लागली. हा संपूर्ण दगड, त्या काळात दगडाचं मंदिर बांधलंय, त्या काळात कितीतरी लाखोंचा खर्च आला, आता अब्जावधी रुपये येईल, पण बाबांना ती देणगी कमी पडू लागली. बाबा सारखं फिरत राहायचे, भक्तांचं दुःख दूर करत राहायचे. मग स्वतःच्या शरीराकडे लक्ष नाही, स्वतःच्या घराकडे लक्ष नाही, स्वतःच्या कपड्याकडे लक्ष नाही. एकदा असंच बाहेर जाताना बाबांच्या पायाची चप्पल, आणि एक भक्त म्हणाला, बाबा अहो तेवढा खिळा तर ठोकून घ्या, नेवशाच्या बाजारला जावं लागतं, प्रवर संगमच्या बाजारात जायचं, माधुकरी मागायची, एवढं पाय पाय जायचं, गाडी नाही, घोडं नाही, एक खिळा ठोकून घ्यायला तुमच्याकडे पैसे नाही का? भाऊ पैसे भरपूर आहेत, पण हे मंदिराकरता दिलेले पैसे भक्तांनी, आणि एक खिळा ठोकला तर 1 रुपया कमी होईल माझ्या भगवान दत्तात्रयाच्या मंदिराचा, म्हणजे एक दगड कमी होईल, माझ्याकरता थोडेच पैसे आहेत. ते फाटके कपडे घालून, तुटक्या वाहना घालून बाबा रात्रंदिवस त्या मंदिराकरता कष्ट करत राहिले. फाटकेची वस्त्र तुटक्या वाहना, फाटकेचे वस्त्र तुटक्या वाहना, हिंडत राना परब्रह्म, हिंडत राना परब्रह्म, हिंडत राना परब्रह्म, हिंडत राना परब्रह्म, 18 ते 20 दैन्य घरा माझी, 18 ते 20 दैन्य घरा माझी. 18 ते 20 धनगराजी, 18 ते 20 धनगरा. सकाळी उठायचं, दिवसभर फिरायचं, या भक्ताच्या घरी त्या भक्ताच्या घरी. कुणाच्या घरी जायचे बाबा, त्यांची नावं आली त्या ग्रंथामध्ये. काही मोजके भक्त होती, कारण बाबा काही श्रीमंती बघून कुणाच्या घरी जात नव्हते. भलं तो झोपडेत का राहीना, पण त्याचं घर पावित्र्य असेल, त्या घरात सर्व गोष्टी पाळल्या जात असतील, विटा या सगळ्या गोष्टी, त्या घरात बाबा जायचे, स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायचे, दुसऱ्याच्या हातचं कधी खाल्लं नाही. मग कोणते भक्त होते ते आपण उद्याच्या अध्यायामध्ये बघू. आजच्या कथेला आपण पूर्ण विराम देऊ. उद्याच्या भागामध्ये बाबा कोणत्या भक्ताच्या घरी जायचे, आता बाबाचं अवतार कार्य पाहिलं, जन्म पाहिला, कष्ट पाहिले, तिथंच बोलायला सुरुवात करायची. त्यांचं सहज बोलणं हेच त्यांचं प्रवचन. मग ते प्रवचनात काय बोलायचे, ते जशाच्या तसं शब्द या ग्रंथामध्ये आलेले आहेत. ते आपल्या उद्धाराची दिशा आहे. आपल्या कानावर ते शब्द गेले तर आपला परमार्थ नाही, आपला प्रपंचसुद्धा चांगला झाल्याशिवाय राहणार नाही, एवढे गोड शब्द आहे. उद्या आपण ते प्रवचन बघणार आहोत. कर्म काय करतं, आपलं प्रारब्ध काय, घरात कसं वागावं, दारात कसं वागावं, हे सगळ्या गोष्टी बाबांनी सांगितल्यात. आजच्या दिवसाला आपण आजच्या कथेला आपण पूर्णविराम देऊ. यानंतर बाबांचं भजन होईल, नंतर आरती होईल, मग पुढच्या सूचना सांगितल्या जातील. हा काल सूचना सांगितली, पण परत एकदा सांगतो, उद्या आपल्या कथेला भेट देण्याकरता देवगड संस्थानचे उत्तराधिकारी पूजनीय स्वामीजींची या ठिकाणी भेट आहे. पुढे त्यांना कीर्तन आहे. बरोबर 6 वाजता